नमस्कार, मी विष्णू वैरागडे. टॉप 10 न्यूज परभणी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचा भौगोलिक इतिहास जर बघितला अतिशय मागासलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील बरेचसे युवक यांना काम उपलब्ध नसल्यामुळे बरेचसे युवक पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहे आणि त्यांना येण्या जाण्याचं वाहनाची जी व्यवस्था आहे, विश्वासी असं जे ठिकाण आहे ते प्रवास करण्यासाठी परभणीचे नामवंत शर्मा ट्रॅव्हल्स, आज या शर्मा ट्रॅव्हलचे मालक ओमप्रकाशजी शर्माजी यांनी अतिशय गरीब परिस्थिती ग्रामीण भागातून हे आपलं सर्व विश्व निर्माण केलेलं आहे आणि हे व्यवसायासोबतच त्यांना भारत भ्रमणाची खूप आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या तरुण वयामध्ये संपूर्ण भारताचं भ्रमण केलेलं आहे. त्या भारत भ्रमण करत असताना त्यांनी तिथली वेगवेगळी कला, संस्कृती या सगळ्यांचा गांभीर्यपूर्वक असा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यास करत असताना त्यांना आलेले जे अनुभव आहे ते आज आपल्यासोबत या चॅनलच्या माध्यमातून शेअर करणार आहेत. तर सर्वप्रथम ओमप्रकाशजी शर्माजी, आपलं या टॉप 10 न्यूज परभणीमध्ये सहर्ष स्वागत. आम्ही स्वागत करतोय. आपण जे भारत भ्रमण केलेलं आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना अतिशय मोलाची माहिती आपल्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्याला विनंती करतो की आपण जे भारत भ्रमण केलेले त्याबद्दल आम्हाला विस्तृत माहिती द्यावी. भारत भ्रमण म्हणलं की सर्वात अगोदर सर्वांना प्रश्न पडतो की भारत भ्रमण म्हणजे काय. मित्रांनो, भारत भ्रमण म्हणजे भारताचे आपले एकूण 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. आता 28 राज्य झालेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश झालेत. मित्रांनो, इत्यंभूत सर्व राज्य, तेथील प्रत्येक ठिकाणचे संस्कृती म्हणजे जसे किल्ले, म्युझियम, पॅलेस, तेथील फोक डान्स आणि तेथील सर्व गुरुद्वारे, चर्च असो, हिंदू मंदिरे, बौद्ध स्तूप किंवा मस्जिद, जे पण काही चर्च वगैरे, जे पण काही बीचेस असो, हे सर्व फिरणे, तेथील अभ्यास करणे, तेथील जनमानसाशी संपर्क साधून त्यांची संस्कृती जाणून घेणे, हे सर्व काही पाहणे, फिरणे म्हणजेच भारत भ्रमण करणे होय. मित्रांनो, भारत भ्रमण हे फार कमी लोकांनी केलेलं आहे. आपण ऐकून आहोत की स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमण केले आणि असे फार क्वचित आहेत युवक म्हणा किंवा इतर काही की त्यांनी भारत भ्रमण केलंय. भारत भ्रमण करण्यासाठी वेळ महत्त्वाचा असतो, वेळेसोबत साहस महत्त्वाचा असते आणि साहससोबत पैसाही महत्त्वाचा असतो. मित्रांनो, काही जणांकडे पैसा अपार आहे, भरपूर आहे, पण तो वेळेचा अभाव, वेळ मिळत नाही. वेळ मिळाला, पैसा असला तर साहस नसतंय. या सगळ्या गोष्टीचं एकत्रितकरण करून वेळ काढून भारत भ्रमण हे करण्यासाठी मी इयत्ता 11वीला असताना मी SFIचा त्यावेळेस सदस्य होतो. सर्वात अगोदर मी 11वीला दिल्ली या ठिकाणी गेलो, भारताची राजधानी दिल्ली. तेथे गेल्यानंतर तेथे मी SFIचा सदस्य असल्यामुळे स्टेजवर त्यावेळेस स्पीच केलं होतं आणि तिथून एक मनामध्ये एक कल्पना आली अभ्यास करताना, कॉलेजचं वय असताना, की बाबा भारत देश आपला खूप सुंदर विविधतेने नटलेला, हिमालय असो किंवा कन्याकुमारी असो, जे पण विविध राज्य, नॉर्थ ईस्ट असो, असे विविध राज्यामधले सर्व काही जे आपण याच्यामध्ये पाहतो, किल्ले असो, ऐतिहासिक स्थळ असो, हे सर्व आपण पाहायचं असं मी ठरवलं. आणि ठरवल्यानंतर मग पैसा म्हणल्यावर मित्रांनो, मी एकीकडे काम करायचो आणि एकीकडे काम करून तो जो पैसा उत्पन्न व्हायचा त्या पैशामध्ये मी तो पैसा सत्कारणी लावण्यासाठी, त्या पैशाचा सदुपयोग करण्यासाठी म्हणलं भारत भ्रमणच करायचं. या पैशानं सर्व पाहायचं, त्याचा अभ्यास करायचा आणि मी प्रत्येक राज्य, प्रत्येक शहर, वर्षातून माझे 10 टूर असायचे. प्रत्येक वर्षी 10 ते 12 टूर, महिन्यातून 12 दिवसाचा, 15 दिवसाचा असा मी टूर काढून 15-20 दिवस काम करणे, ते उत्पन्न जमा करणे, तेच उत्पन्न 15 दिवस 13 दिवस खर्च करणे. असं करून मी मित्रांनो प्रत्येक राज्यामध्ये ठरवलं की आपण अगोदर म्युझियम बघायचे, त्याच्यानंतर किल्ले बघायचे, मग प्रत्येक धर्मातील प्रत्येक मंदिरं तिथं नतमस्तक व्हायचं सर्व देवांना. मग तिथे काही बीचेस वगैरे सर्व पाहताना प्रत्येक मंदिर, गुरुद्वारे, चर्च, पॅलेस, म्युझियम सर्व काही बघताना मग तेथील लोकांशी संवाद साधणे, तेथील प्रत्येक गोष्टीचं नॉलेज म्हणजे घेणे, तेथील भाषा, खानपान, राहणीमान, प्रत्येक गोष्टीचं. मित्रांनो, भारत भ्रमण करताना तुम्हाला सांगतो फार प्रत्येक राज्यामध्ये प्रेमही तितकंच आहे, खूप प्रेम आहे आणि थोडा म्हणजे हे सुद्धा भरपूर आहे की जेणेकरून म्हणजे आपण म्हणतो वाईट आणि चांगले लोकही तेवढेच आहेत आणि वाईट प्रमाण आहे.
चोरीचं प्रमाण म्हणा, हे प्रमाण सुद्धा आहे. भारत भ्रमण करताना फार साहस लागतं काही काही राज्यात जाताना. आपल्या भारतामध्येच मिझोराम, अरुणाचल प्रदेश, काश्मीर हे 3 ठिकाण असे आहेत तिथे जाताना आपल्याला ILP परमिट लागतं. म्हणजे आपल्याच भारतामध्ये आपल्याच त्या राज्यात जाण्यासाठी केवळ आपल्याला 8 दिवसाचं 15 दिवसाचं ILP परमिट देतात. पद्धत पूर्ण सिस्टमॅटिक तिथं काम पूर्ण आपला बायोडाटा घेऊन सगळं मोबाईल नंबर घेऊन सगळं फीस भरून आपल्याला 8 दिवसामध्ये परत यावं लागतं. नाही आलं तर तिथं परत नोंदणी होते की हा व्यक्ती त्या राज्यात गेलेला अजून आला नाही, लगेच त्याला परत म्हणजे विचारपूस. तर मी 8 दिवस 15 दिवस मी फुल कोरोनामध्ये मिझोराम राज्यामध्ये फिरलो मित्रांनो. मिझोराम राज्यात माझं पूर्ण नोंद आहे तिथं. फुल कोरोनामध्ये मी मिझोराममध्ये 4 ते 5 दिवस होतो. अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो, तिथं सुद्धा भरपूर फिरलो. एक वेगळा भाग आहे तो, एक रेअर भाग आहे भारताचा, फार बघण्यासारखा भाग. आजूबाजूला सीमा आहेत, तिकडे म्यानमारची सीमा आहे, इकडे चीन